परत एकदा टोल माफीवरचा दिलासा मिळाला आहे. नेमकी काय माहिती आपण जाणून घेऊया. सुधीरभाऊ, एक मोठा निर्णय परत घेण्यात एका प्रकारची परत 3 दिवसाची टोल माफी राज्याच्या जनतेला मिळणार आहे. काय संबंधांची अधिक माहिती आहे? नाही, असं आहे की टोलवर जर त्यांच्याकडे चिल्लर उपलब्ध नसेल, नोटा बदलल्या नसतील, तर त्या ठिकाणी मोठा क्यू लागतो. केंद्राने युटिलिटी सर्व्हिसमध्ये 1500च्या नोटा या साधारणतः वापरण्याची अनुमती 3 दिवसासाठी दिली आहे. टोल नाक्यावर आम्ही आता चंद्रकांत दादा जे या खात्याचे आदरणीय मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये अजून 3 दिवस टोलमध्ये कोणताही पैसे जोपर्यंत बदलून मिळत नाही तोपर्यंत टोल आकारण्यात येऊ नये अशा संदर्भात चर्चा झाली आणि चंद्रकांत दादा आता त्याचा आदेश काढत आहे. एक असं पण होतं की जे हॉस्पिटलमध्ये जे पैसे द्यायचे प्रश्न त्याच्याकरता कुठेतरी दिलासा मिळणार आहे आणि ते 3 दिवसाकरता पुढे वाढवण्याची चर्चा देखील आहे. त्यासंबंधीचा काही निर्णय झाला आहे का? नाही, आता युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये जर केंद्राने 3 दिवस वाढवले तर 3 दिवसामध्ये त्याही व्यवस्था वाढेल, पण त्याची अधिकृत माहिती अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे. आम्ही खरं तर राज्यामध्ये सुद्धा जो कर भरणा आहे, ज्याला आज रात्री 12पर्यंत मुदत आहे, याला मुदतवाढ द्या म्हणून केंद्राकडे विनंती केली. आता मी साहेबांशी बोलून अर्थमंत्री महोदयांशी त्याच्यामध्ये आम्ही आग्रहाची विनंती करतोय की त्याच्यामध्ये जर आम्हाला मुदतवाढ दिली तर राज्याचा अनेक वर्षापासून येणारा जो कर आहे ते लोक भरतील 1500च्या नोटांमध्ये, कारण मोठ्या प्रमाणावर विजेचे बिल भरल्या जात आहे, जे ड्यूज आहे ते भरल्या जात आहे. ज्या महानगरपालिका नगरपालिका आहे इथं सुद्धा लोक मालमत्ता कर किंवा त्यांचे जे काही ड्यूज आहे ते मोठ्या प्रमाणावर भरताय. तर मला वाटतं की या पैशाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी निश्चितपणे होईल, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होईल. नोटा जर इथं आल्यात या निमित्ताने तर आनंद आहे, म्हणून आम्ही याची मुदतवाढ 7 दिवस वाढवावी अशी विनंती केली आहे. आता निर्णय त्याच्यावर होईल. एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमाने झाला आणि परत 3 दिवसाची टोल माफी राज्याच्या जनतेला या संबंधाने मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.